आपल्या शंभूराजांचं कापलेलं शिर हे आपण गुढीपाडव्याला गुढी म्हणून उभारतोय. एकदा का गुढीपाडवा आला की सोशल मीडियावर व्हायरल केला जाणारा हा कॉन्ट्रोवर्शियल क्लेम किती खरा आणि खोटा आहे चला ऐतिहासिक पुराव्यांद्वारेच बघूयात. यातला सर्वात मोठा क्लेम म्हणजे शंभूराजांच्या बलिदानानंतरच महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा करण्यास सुरुवात झाली. तर याचं उत्तर आहे नाही. कारण इसवी सन 78 मध्ये महाराष्ट्रातील सातवाहन या राजघराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी या राजाने शकांचा राजा नहपान याचा पराभव केला आणि याच विजयाचं प्रतीक म्हणून संपूर्ण राज्यभरात गुढी उभारण्याची परंपरा सुरू झाली असे अनेक इतिहासकार सांगतात. याच सोबत संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत चोखामेळा, संत जनाबाई यासारख्या 12 ते 15व्या शतकातील संतांच्या साहित्यामध्ये सुद्धा गुढीचा उल्लेख आढळतो. यानंतरचा क्लेम म्हणजे शंभूराजांचा शिरच्छेद करून त्यांचं शिर हे भाल्याच्या टोकाला अडकवून त्यांनी संपूर्ण राज्यभर फिरवलंय आणि याचंच प्रतीक म्हणजे आपण आज गुढी उभारतोय. आता हा क्लेम सुद्धा साफ चुकीचा आहे. कारण शंभूराजांच्या मृत्यूनंतर असा कोण प्रभावशाली व्यक्ती महाराष्ट्रात होता ज्याच्या एका सांगण्यावरून संपूर्ण प्रजेने, संपूर्ण रयतेने गुढी उभारायला सुरुवात केली असेल. आणि दुसरं म्हणजे शंभूराजांची हत्या ही पाडव्याच्या आदल्या रात्री म्हणजे अमावस्याला झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अशी कोणती ट्रान्सपोर्टेशनची साधनं होती की गुढी उभारण्याचा हा संदेश एका रात्रीतच संपूर्ण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहोचवला गेला. त्यामुळे गुढीपाडवा आणि शंभूराजांच्या मृत्यूचा काही एक संबंध नाही हे आपल्याला यावरून कळतं. त्यामुळे पुढच्या वेळी जर असा कोणताही व्हायरल मेसेज तुम्ही पाहिला तर त्यांना ही माहिती नक्की सांगा आणि त्यांच्यापर्यंत शेअर सुद्धा करा.